एक्सपान्शन फॉर्म्युला 8th स्टँडर्डमध्ये आपल्याला 5th चॅप्टर एक्सपान्शन फॉर्म्युला याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये काही फॉर्म्युले पाहिले ते आपण मागील लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी इन फर्स्ट ब्रॅकेट, ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट. त्यांचे एक्सपान्शन सुद्धा आपण पाहिले. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट आहे, ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे फॉर्म्युला आपण कुठं पाहिले? 7th स्टँडर्डमध्ये. त्यानंतर मागील लेक्चरमध्ये आपण आता 8वीला आपण एक नवीन फॉर्म्युला पाहिला. एक्स प्लस ए इन फर्स्ट ब्रॅकेट, एक्स प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. म्हणजे तरच काय म्हणतात? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस ए एक्स प्लस बी. बघा लक्षात घ्या, महत्वाचं अजून लक्षात आलं नसेल तर तुम्हाला जाणतो ह्याच्यामध्ये विशिष्ट काय की हे जे दोन ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेट मधील फर्स्ट टर्म जे आहे त्या फर्स्ट टर्म कशा आहेत? सारखे इक्वल. आणि ज्यावेळेस असा असेल त्यावेळेस काय म्हणलंय की आपल्याला फर्स्ट टर्मचा स्क्वेअर घ्यायचा. आलं लक्षात? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर कोणती असो फर्स्ट टर्म तिचा काय करायचं? स्क्वेअर घ्यायचा. प्लस काय करायचं? ऍडिशन करायचं. कोणाचं? सेकंड टर्मचं. हे सेकंड टर्म आहे, या दोन्ही ए आणि बी. बरं, या सेकंड टर्मचं ऍडिशन करायचं आणि त्याला काय करायचं? फर्स्ट टर्मने मल्टिप्लाय करायचं. हे पाहिलं आपण. आणि प्लस ए इंटू बी म्हणजे सेकंड टर्मचं प्रॉडक्ट, सेकंड टर्मचं मल्टिप्लिकेशन. या पद्धतीमध्ये काय करायचं हे लक्षात ठेवायचं. बरं, हे आपलं फॉर्म्युला 1 झाला. आणि आपला दुसरा फॉर्म्युला पाहायचा बघा. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. काय म्हणले? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. ए प्लस बी ब्रॅकेट इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. आपला दुसरा फॉर्म्युला. हा दुसरा फॉर्म्युला आहे. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस काय? बी क्यूब. या पद्धतीमध्ये इथं फक्त लक्षात घ्यायचं फर्स्ट टर्म कोणती, सेकंड टर्म कोणती. फर्स्ट टर्म कोणती? ए. सेकंड टर्म कोणती आहे? बी आहे. लक्षात? म्हणजे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म यांच्या ऍडिशनचा क्यूब आहे. लक्षात आलं का? की फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म यांच्या ऍडिशनचा क्यूब करायचा आपल्याला. मग तो क्यूब कसा करायचा? तो फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय केला? मांडून दिला. मग काय फॉर्म्युल्यामध्ये मांडून दिला बघा लक्षात द्या. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे ह्याला फर्स्ट टर्म म्हणून ह्या सेकंड टर्म. मग त्याचा फॉर्म्युला काय केला आपल्याला? की फर्स्ट टर्मचा क्यूब जी असेल फर्स्ट टर्म ती घ्यायची, तिचा क्यूब घ्यायचा. प्लस 3 इंटू हे प्रॉडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे? 3a स्क्वेअर बी. जसं आपलं एक्स वाय, एक्स वाय म्हणजे काय? एक्स इंटू वाय. ए बी म्हणजे काय? ए इंटू बी. तसं 3a स्क्वेअर बी म्हणजे काय? 3 इंटू ए स्क्वेअर इंटू बी. बरोबर आहे? यांच्यामध्ये कोणती क्रिया आहे? मल्टिप्लिकेशन. मग आपण घेताना काय म्हणायचं? 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्म क्यूब. त्याला फर्स्ट काय करायचं? सेकंड टर्म क्यूब. आता हे काय करू? मी एक तुम्हाला ऍडिशनचा ब्रॅकेट देतो, त्याचा आपण काय करू? क्यूब करू. मग एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्यूब बघा. तर एक एक्झाम्पल म्हणून आपण एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्यूब कसं घ्यायचं? आता ह्याच्यामध्ये फर्स्ट टर्म कोणती लक्षात आलं तुम्हाला? एक्स आहे. सेकंड टर्म कोणती आहे? 2 आहे. लक्षात? फर्स्ट टर्म कोणती? एक्स आहे आणि सेकंड टर्म कोणती? 2. एवढं मात्र आपण फक्त नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आता जसं आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला दिलाय तो फॉर्म्युला म्हणत म्हणत काय करायचं? लिहायचं आहे. जसं तुम्ही प्रॅक्टिस करता तसं तुम्हाला तो आपोआप पाठ होऊन सुद्धा जातो. बरे, मग आता कोणाचा क्यूब झाला? फर्स्ट टर्म क्यूब म्हणजेच एक्सचा प्लस 3 इंटू कोण म्हणणं? सेकंड टर्म सॉरी फर्स्ट टर्मचा स्क्वेअर. फर्स्ट टर्मचा म्हणजे कोणाचा? एक्सचा स्क्वेअर झाला आणि इंटू सेकंड टर्म. सेकंड टर्म म्हणजे कोण? 2. आलं विचार? हे झालं आपले
त्यानंतर ही सेकंड टर्म तयार झाली. आता आपल्याला थर्ड टर्म तयार करायची. काय थर्ड टर्म? 3 इंटू हे फर्स्ट टर्म म्हणजे कोण? एक्स इंटू बी स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर आणि प्लस बी क्यूब म्हणजे सेकंड टर्मचा क्यूब. आला लक्षात? आता हे काय करायचं आपल्या इथं मांडणी करून गेली म्हणजे काय? एक्स क्यूब. आता इथं ह्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आपल्याला, तिन्हीचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. काय होईल मल्टिप्लिकेशन? 2 इंटू 3 किती झाले? 6 आणि एक्स स्क्वेअर म्हणजे 6x स्क्वेअर झालं प्लस 3 इंटू एक्स इंटू 2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर किती आपल्याला माहिती? 4 म्हणजेच ह्याला घ्यायचं 3 इंटू एक्स इंटू 4 आधी मांडणी करून घेऊ आपण आणि प्लस 2 चा क्यूब किती झाला? 8 आणि मग इथे लिहून काढायचं एक्स क्यूब प्लस 6x स्क्वेअर प्लस यांचं मल्टिप्लिकेशन आता तिन्हीचं काय झालं? 12x आणि प्लस काय झालं? 8. इतकं सोपं आहे. बरोबर? इतकं काय आहे? सोपं आहे. या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला? यांची क्यूब पाहायची. बरं. आता त्यानंतर अजून एक उदाहरण म्हणून घेऊ आपण. 2x प्लस 3y ब्रॅकेट क्यूब. बरं. 2x प्लस 3y ब्रॅकेट काय घ्यायचं? इथं आता फर्स्ट टर्म कोणती तुम्हाला माहिती झालं? 2x. सेकंड टर्म कोणती आहे? 3y. म्हणजे फर्स्ट टर्म 2x आहे, सेकंड टर्म 3y. मग जसं आपण फॉर्म्युला दिलाय त्या फॉर्म्युल्यानुसार घेऊन टाकू. फर्स्ट टर्मचा क्यूब कुणाचा? म्हणजे 2x प्लस 3 इंटू कोण आहे? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर. इथे केला फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2x इंटू काय म्हणलं आपण? सेकंड टर्म. हे सेकंड टर्म प्लस परत 3 इंटू फर्स्ट टर्म कोणती आहे? 2x इंटू सेकंड टर्म कोणती? 3y. तिचा काय करायचं? स्क्वेअर घ्यायचा आणि प्लस सेकंड टर्मचा क्यूब. बरं. इथं बदल आहे बघा लक्षात. अजून सोपं. पहिल्या ह्याच्यात पहिल्या टर्मचा क्यूब घ्यायचा आणि चौथ्या ह्याच्यात दुसऱ्या टेकचा क्यूब घ्यायचा. इथं फक्त काय 3 तर दोन्ही याला आहे. फक्त हे पहिल्याचा स्क्वेअर गुणिले दुसरं पद आणि पहिलं पद गुणिले दुसऱ्याचा स्क्वेअर हे बदल आहे. इथं पहिल्याचा स्क्वेअर केला गुणिले दुसरं पद घेतलं आपण आणि पहिलं पद घेतलं गुणिले दुसऱ्या पदाचं स्क्वेअर. आता इथं आधी पहिल्यांदा क्यूब करायचा, स्क्वेअर करायचा. मग आता किती होईल? आता 8x क्यूब कारण 2 चा क्यूब किती आहे? 8 मग 8x क्यूब प्लस आता यांचे काय करू आपण? स्क्वेअर घेऊ आधी पहिल्यांदा. मग काय? 3 इंटू 4x स्क्वेअर याचा स्क्वेअर इंटू काय झाले? 3y प्लस 3 इंटू 2x इंटू 3y चा स्क्वेअर म्हणजे किती झाला? 9y स्क्वेअर आणि 3y चा क्यूब म्हणजे किती झाला? 27y क्यूब. काही अडचण याच्यामध्ये बघा 27y. आणि मग यांचं काय करते? मल्टिप्लिकेशन करायचं. 8x क्यूब याचं मल्टिप्लिकेशन काय होईल? मल्टिप्लिकेशन आता 3 नंबर आहेत. 3 चौक किती झाले? 12. 12 ते किती झाले? 36 म्हणजे 36x स्क्वेअर वाय. बरोबर? 36x स्क्वेअर वाय आणि इथे किती झाले? 3 गुणिले 6 54 म्हणजे 54 x ला x आणि y स्क्वेअर प्लस 27y. आला लक्षात? या पद्धतीमध्ये साधं आणि सोपं. फक्त फर्स्ट टर्म सेकंड टर्म आपल्याला लक्षात आली पाहिजे आणि काय दिला फॉर्म्युला तो लक्षात घ्या. त्याची सिक्वेन्स लक्षात घ्या, त्याचा क्रम लक्षात घ्यायचा. पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्याचा क्यूब केला, नंतर 3a स्क्वेअर बी केले, नंतर 3ab स्क्वेअर केले आणि नंतर बी क्यूब म्हणजे दुसऱ्याचा क्यूब केला. आला लक्षात? या पद्धतीमध्ये आपल्याला मांडणी केली. ती मांडणी काय करायची? कंप्लीट करायची. आपण पाहू आता अशाच फॉर्म्युल्यावरती आधारित काय करायचं आपल्याला पूर्ण सगळा तुम्हाला काय केलाय हे प्रॅक्टिस सेट दिलाय आणि तो प्रॅक्टिस सेट आपल्याला काय करायचा? पूर्ण करून घ्यायचा. लक्षात? मग आता ह्या प्रॅक्टिस सेट आपण काय करू? तो पूर्ण करून घेऊ जसा दिलाय त्यानुसार. मग याच्यामध्ये जे काही एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल आपल्याला पूर्ण करायचे. मग आता प्रॅक्टिस सेट 5.2 प्रॅक्टिस सेट कोणता? 5.2. बघा आता एक एक्झाम्पल आपण काय करू? सॉल्व्ह करतो. बरोबर? k + 4 ब्रॅकेट क्यू. आता हे सोपं आहे तुम्हाला.
के प्लस 4 ब्रॅकेट क्यू इज इक्वल टू फर्स्ट टर्म कोणती के, सेकंड टर्म कोणती 4, म्हणून फर्स्ट टर्म क्यूब असं म्हणत चला प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब. आलं लक्षात? मग इथे याचा क्यूब केला आपण प्लस आता यांचं मल्टिप्लिकेशन डायरेक्ट केलं तरी चालतं. आपण इथं 3 इंटू 4 किती झाले 12 के स्क्वेअर प्लस 3 इंटू के इंटू याचा स्क्वेअर आधी काढला आपल्याला किती झाला 4चा स्क्वेअर आपल्याला माहिती 16 आणि ह्याचा क्यूब किती 64 बरोबर 64. आता त्यानंतर बघा आता यांचं मल्टिप्लिकेशन परत आता 12 के स्क्वेअर प्लस हे किती आला आहे जर 16 3 48 म्हणजे 48 के प्लस काय झालं 64 हे झालं फर्स्ट नंबर. आता सेकंड नंबर बघू असं 7y प्लस 8y 7y प्लस 8y सॉरी 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब. फर्स्ट टर्म कोणती 7x, सेकंड टर्म कोणती 8y म्हणजे फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू काय सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्म क्यूब. हे बनत राहा बनत मांडणी करायची म्हणजे कोणताही फर्स्ट टर्म असो कोणती सेकंड टर्म असो ती आपली व्यवस्थित त्याच्यामध्ये आधी मांडणी करून घ्यायची. ही मांडणी महत्वाची. नंतर तुम्हाला स्क्वेअर करायचा स्क्वेअर केल्यानंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन करायची आहे आपल्याला येऊन जाईल. फक्त इथं महत्वाचं फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब. मला लक्षात. मग आता ह्याचा क्यूब आता क्यूब माहिती पाहिजे आपल्याला 7चा क्यूब आपल्याला माहिती 343 आणि हे x बरोबर प्लस 3 इंटू 7x स्क्वेअर 7 म्हणजे 49 x स्क्वेअर इंटू किती झाले 8y प्लस काय आता इथं 3 इंटू 7x इंटू आता ह्याचा स्क्वेअर करायचा 64y आणि प्लस त्याचा किती झाला 512y. आलं लक्षात. मग आता काय बघा लक्षात 343 x क्यूब प्लस यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. याचं मल्टिप्लिकेशन करायचं काय होईल मल्टिप्लिकेशन बघा लक्षात 8 3 आधी छोटं आपलं येते की नाही 8 3 किती झाले 24 बरोबर 8 3 किती झाले 24 मग हे 24 8 3 24 झाले 49 हे 49 यांचं आधी काय करू इथं मल्टिप्लिकेशन करू. मल्टिप्लिकेशन करा 4 9 किती झाले 36 4 3 9 2 18 3 किती झाले 21 परत 4 ने मल्टिप्लाय करू 16 कॅरी 1 4 टू द 8 आणि 9 मग हे झालं 6 7 आणि हे झालं 11 म्हणजे 1176 x स्क्वेअर y. फक्त हे मल्टिप्लिकेशन काळजीपूर्वक करा कुठल्याही प्रकारचे अडचण. त्यानंतर हे 7 किती झाले 21 आपल्याला म्हणता येते एवढं माहिती 7 3 किती झाले 21 आणि 64 म्हणजे 64 इंटू 20 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 64 आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 128 म्हणजे त्या ठिकाणी किती झालं 1344 xy स्क्वेअर आणि प्लस 512y झाला. आलं लक्षात. या पद्धतीमध्ये इथं काय आपलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल करू. मला आता काय करू आपण थर्ड नंबर पाहू. या थर्ड मध्ये थर्ड सोपं आहे अशाच पद्धतीमध्ये दिलं आपल्याला. थर्ड मध्ये काय दिलं लक्षात 7 प्लस m ब्रॅकेट 7 प्लस m ब्रॅकेट हे जसं दिलं तसंच ह्याच्यामध्ये फर्स्ट टर्म 7 लक्षात आणि सेकंड टर्म कोणती m. याला m प्लस 7 सुद्धा आपल्याला घेता येतं काही अडचण नाही. m प्लस 7 घ्यायचं का ते m प्लस 7 करू वाटलं तसंच राहिलं तरी चालते काय नाही. m प्लस 7 घेतलं काय 7 प्लस 7 कारण ॲडिशन मध्ये 3 प्लस 4 केलं काय 4 प्लस 3 केलं 7च येणार आहे.
तसं इथं 7 प्लस एम घेतलं काय एम प्लस 7 घेतलं काय चालतं, पण आपल्याला हे सुटसुटीत व्यवस्थित पहिल्यासारखं जाईल म्हणून आपण काय केलं फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब. बरे मग आता काय झालं ठिकाणी हे फर्स्ट टर्म क्यूबला एम क्यूब प्लस यांचं मल्टिप्लिकेशन काय यांचं मल्टिप्लिकेशन 21 एम स्क्वेअर. आता ह्याचा आधी पाहिजे आपल्याला स्क्वेअर करून घ्यावा लागेल, मग स्क्वेअर करून घेऊ 3 इंटू एम इंटू 49 आणि प्लस 343. बरे मग आता त्यानंतर शेवटची टर्म स्टेप घेऊ एम क्यूब प्लस 21 एम स्क्वेअर प्लस आता काय करायचं यांचं मल्टिप्लिकेशन 9 त्रिकी 27 96 12 आणि 147 एम प्लस 343. या पद्धतीमध्ये आपल्याला काय करता येईल इथं आपण हे जे आहे हे थर्ड एक्झाम्पल घेतलं जसं दिले त्यानुसार काय करू आपण इथं एक्झाम्पल दिले त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे की हे दोन्ही घेता आले पाहिजे प्रॅक्टिस सूत्रानुसार त्यांची काय करायची मांडणी करून घ्यायची. मांडणी केली आपण सूत्रानुसार काय केलं बघा लक्षात घ्या की 7 प्लस एम ब्रॅकेट क्यूब याची मांडणी एम प्लस काय केली 7 घेतली सूत्रानुसार त्याच्यामध्ये त्याची काय केली आपण मांडणी करून घेतली. आता सोपं आहे काय अडचण आहे 2-3 स्टेप मध्ये आपल्याला घेता आलं ते काय करायचं या ठिकाणी घेऊन टाकायचं काही अडचण नाही. बघा या प्रॅक्टिस जोपर्यंत आपलं होत नाही तोपर्यंत या तिन्ही स्टेप तुम्ही व्यवस्थित काय करा करू नका. त्यानंतर घेऊ आपण 4 नंबर तिसऱ्या महत्वाचे सुद्धा एक्झाम्पल येते लक्षात घ्या. 4 नंबर घेऊ आपण 52 क्यूब आहे. आता 52 क्यूब लक्षात घ्या. आता इथला फरक लक्षात घ्या तुम्हाला 52 क्यूब. आता 52 क्यूब म्हणजे 52 इंटू 52 इंटू 52 असं करायचं नाही. एक्सपांड म्हणजे त्यांनी जसं एक्सपांड करायचं आपल्याला ते सिम्प्लिफाय युजिंग फॉर्म्युला असं दिलं जातं बघा. मग काही काही जण काय करतात 52चा क्यूब करायचं म्हणजे 52 इंटू 52 इंटू 52 नुसतं मल्टिप्लिकेशन करायचं नाही. ह्याला या सगळ्या स्वरूपामध्ये जसं एक्सपान्शनमध्ये काय करतात त्याची मांडणी करायची. जसं आपण आता काय करायचं 52 म्हणजे 52 प्लस 50 प्लस 2 ब्रॅकेट क्यूब बनायचं. बरं 50चं एक या ठिकाणी 50 प्लस 2 घेतला मग 50 हा फर्स्ट टर्म झाली 2 हा सेकंड टर्म झाली. आपण जसं दिलंय त्यानुसार फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब. आलं आपली जी मांडणी त्यानुसार मांडणी आली ही 3 तर कुठे आपल्या सूत्रामध्येच आहे त्या एक्सपान्शन मध्ये 3 कुठून आलं म्हणायचं नाही ते 3 सूत्रामध्ये दिलं आलं. आता 50चा क्यूब आहे बघा 50 इंटू 50 इंटू 50 सोपं कोणतं आहे की 5चा क्यूब किती 125 5चा क्यूब किती 125 आणि त्याच्या पुढे काय करायचं 3 शून्य देऊन टाकायचं 1 2 आणि 3 हे झाला 50चा क्यूब. आता 50चा क्यूब. मग आता त्यानंतर हे 3 इंटू 50चा स्क्वेअर 5चा स्क्वेअर करायचा 20 आणि त्याच्याकडे 2 शून्य देऊन टाकायचे 5चा स्क्वेअर करायचं. जसं इथं 5चा क्यूब केला त्याच्यावर 3 शून्य दिले तसं इथं 5चा स्क्वेअर करायचं 20 त्याच्यावर 2 शून्य दिले इंटू 2 प्लस 3 इंटू 50 इंटू 4 प्लस 8 2चा स्क्वेअर करा आणि 8 बरं हे जायचं घेतलं आपण 1,25,000 प्लस. आता बघा लक्षात हे किती आहे 2,500 इंटू 2 केला म्हणजे काय दुप्पट केली मग 2,500ची दुप्पट किती झाली 5,000. बरे नाही किंवा वाटलं तुम्ही मल्टिप्लिकेशन करून पहा. मग आता किती वेळ निघा 5,000 झाले 5,000 गुणिले 3 म्हणजेच किती झाले 15,000. बरे 15,000 त्याला लक्षात. त्यानंतर 50 इंटू 4 म्हणजे किती झाले 200. बरे 50 इंटू 4 200 इंटू 3 600 आणि प्लस काय 8
आता यांची सगळ्यांची काय करायची ॲडिशन करायची बरं आहे 1,25,000 त्यानंतर 15,000 प्लस 600 प्लस 8 हे आपलं चुकणार नाही याच्यासाठी काय करायचं वर्टिकली त्याची मांडणी करून घ्यायची त्याची ॲडिशन करून टाका काही अडचण नाही तर 0 6 10 4 1 म्हणजेच काय 1,40,608 त्याला लक्षात घेताचं आन्सर त्यानंतर 5 नंबर पाहू आपण 5 नंबर सुद्धा तुम्हाला नंबर मध्ये दिलाय 101 चा क्यूब बघा 101 चा क्यूब म्हणजे 100 प्लस 1 चा क्यूब 100 प्लस 1 चा क्यूब 100 प्लस 1 चा क्यूब म्हणजे तरी तुम्ही 100 ही फर्स्ट टर्म झाली आता म्हणून फर्स्ट टर्म क्यूब आता हे म्हणत राहिले फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब मग जे फर्स्ट टर्म असेल जी सेकंड टर्म असेल ती फक्त या म्हणत म्हणत काय करायची मांडणी करून घ्यायची आता इथं तुम्हाला बघा लक्षात घ्या 100 चा क्यूब करायचा मग तुम्हाला जसं म्हणलं इथं 10 1 चा क्यूब घेतला आपण आणि हे 2 आहे हे 3 टाइम घ्यायचं आपल्याला 1 2 आणि 3 लक्षात म्हणजे 100 चा क्यूब झाला किंवा वाटल्यास 100 इंटू 100 इंटू 100 करा काय अडचण त्यानंतर 3 इंटू 10 100 चा 10,000 आणि इंटू काय 1 प्लस 3 इंटू 100 इंटू 1 प्लस 1 चा क्यूब आपल्याला माहिती 1 मला काय हे किती झाले बघा लक्षात 10 लाख बरोबर हे 10 लाख प्लस हे किती 30,000 बरोबर किती होते 30,000 प्लस हे किती होतात 300 प्लस 1 मग आता इथं सुद्धा जसं म्हणलं तसं त्या पद्धतीमध्ये हॉरिझॉन्टली इथं काय करायची मांडणी करून घ्यायची 10 लाख त्यानंतर 30,000 त्यानंतर 300 प्लस 1 10303 बरोबर म्हणजे 10,30,300 10,30,301 या पद्धतीने तर काय अडचणी याच्यामध्ये अशा पद्धतीने फक्त आपल्याला फर्स्ट टर्म सेकंड टर्म काय करायचं यांचा आपल्याला क्यूब करायचा क्यूब करून त्याच्यामध्ये त्याची मांडणी करायची आता थोडं वेगळ्या पद्धतीने दिल्या त्याचा सुद्धा काय करू आपण या ठिकाणी अभ्यास करून घेऊ लगेच पटकन काय करायचं आपल्याला लक्षात घ्या 6 नंबरचं एक्झाम्पल हे लक्षात घ्या तुम्हाला की जसं सांगितलं फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि प्लस सेकंड टर्म क्यूब या पद्धतीमध्ये आपण घेतलं आता त्यानंतर 7 नंबर 7 नंबर काय बघा लक्षात घ्या 7 नंबर मध्ये 6 नंबर एक्झाम्पल 6 काय बघा x प्लस 1 अपॉन x ब्रॅकेट x प्लस 1 अपॉन x ब्रॅकेट म्हणजे फर्स्ट टर्म कोणती x आहे आणि सेकंड टर्म कोणती 1 अपॉन x मग आपण जसं म्हणतल्या फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म बरोबर फर्स्ट टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू आता फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म क्यूब सॉरी सेकंड टर्म स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्म क्यूब आता ह्याला ब्रॅकेट करायचं लक्षात घ्या बरोबर आहे इज इक्वल टू x क्यूब ला x क्यूब प्लस 3 आता इथं काय करता येईल तुम्हाला डायरेक्ट एक तर इथं कट करता येईल तुम्हाला नाही तर काय करायचं यांचं मल्टिप्लिकेशन करायचं डिनॉमिनेटर 3x स्क्वेअर अपॉन x प्लस काय होईल इथं 3x 3 इंटू x आता इथं तुम्हाला काय करणार आहे 3 इंटू x इंटू 1 अपॉन x स्क्वेअर यांचा स्क्वेअर केला कोणाचा 1 अपॉन x आणि 1 अपॉन x स्क्वेअर यांचा क्यूब झाला 1 अपॉन x क्यूब बरोबर मग आता काय झालं इथं x क्यूब प्लस हे वर 2 आहे x आणि खाली 1x वरचा आणि खालचा एक कट झाला म्हणजेच काय झालं इथं 3x
बरं आहे. याचा इंडेक्स 1 आहे, याचा 2 आहे, याचा 1 आहे, म्हणजेच डिवायडेशन आहे यांचं. डिवायडेशन म्हणजे इंडेक्सचं काय होतं, सबट्रॅक्शन म्हणून 1 आहे. इथं सुद्धा काय होईल या ठिकाणी इंडेक्सचं सबट्रॅक्शन, हे वरचे x कटले आणि खालचा 1 कटला म्हणजे खालचा 1 राहिला 3/x बरोबर, आणि प्लस 1/x काय अडचण आहे त्याच्यामध्ये. बघा आता त्यानंतर 7 नंबर हे लक्षात आलं आपल्याला, 3 into x into त्याचं व्हायचं x स्क्वेअर म्हणजे x into x स्क्वेअर. हे लक्षात घ्या कसं केलं. x स्क्वेअर म्हणजे x into x, हे आपलं हे x कटलं हे x कटलं म्हणजे राहिलं काय 3/x बरोबर आहे. ते एक्सपान्शन त्याचं काय काय मल्टिप्लिकेशन 3/x आपण या पद्धतीने घेतलं. आता त्यानंतर 7 नंबर 2m/1/5 2m plus 1/2. फर्स्ट टर्म कोणती बघा 2m, सेकंड टर्म कोणती 1/5. जसे आपल्याला मांडणी सांगितली त्यानुसार त्याची मांडणी घेऊन टाकू. काय नाही तर बघा फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 into फर्स्ट टर्म स्क्वेअर into सेकंड टर्म प्लस 3 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्म क्यूब. बरं, फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 into फर्स्ट टर्म स्क्वेअर into सेकंड टर्म प्लस 3 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्म क्यूब. काय होईल आता इथं आपल्याला 2m चा क्यूब आहे. 2m चा क्यूब म्हणजे 2 चा करायचा आणि m चा करायचा. 2 चा क्यूब आपल्याला माहिती किती, 2 चा क्यूब 8 म्हणजे 8m क्यूब झाला प्लस आता इथं पहा हे 3 into याचा क्यूब किती स्क्वेअर किती झाला 4m स्क्वेअर into 1/5 प्लस बघा हे 3 into 2m into याचा स्क्वेअर किती झाला 1/20. 1 चा स्क्वेअर 1 आणि 5 चा स्क्वेअर किती झाला 20. 1 चा क्यूब 1 आणि 5 चा 1 चा क्यूब 1 आणि 5 चा क्यूब किती झाला 125. करेक्शन. आता त्यानंतर इथं बघू आपण 8m क्यूब प्लस किती यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन किती झालं इथं 12m स्क्वेअर आपण काय करायचं 5 प्लस इथे न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 6m आणि डिनॉमिनेटरला किती 25 प्लस 101/125. या पद्धतीमध्ये काय करते ना आपल्याला हे पुढचं घेता येतं. त्याला लक्षात आता काय करायचंय त्यानंतर आपण पुढचं बघू. आता 8 नंबर शेवटचं आपलं गणित आहे. ते शेवटचं गणित पाहून घेऊ. आता इथं बघा लक्षात घ्या या पद्धतीमध्ये 8 नंबर हे एकदम सोपं आहे, अतिशय सोपं आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला असं वाटतं का या ठिकाणी अवघड आहे, पण तुम्हाला जर सांगितलं त्यानुसार जर आपण म्हणत जर त्याची मांडणी केली तर आपल्याला इथं ते बरोबर लक्षात येणार. काय होईल बघा लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला फर्स्ट टर्म कोणती 5x/y आणि सेकंड टर्म कोणती y/5x. फर्स्ट टर्म कोणती 5x/y आणि सेकंड टर्म कोणती y/5x. मग आता काय फर्स्ट टर्म क्यूब 5x/y ब्रॅकेट क्यूब प्लस 3 into फर्स्ट टर्म कोणती आहे 5x/y ब्रॅकेट स्क्वेअर into सेकंड टर्म कोणती y/5x प्लस 3 into फर्स्ट टर्म कोणती आहे 5x/y सेकंड टर्म कोणती y/5x ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्म y/5x ब्रॅकेट क्यूब y/5x ब्रॅकेट क्यूब. मग आता यांचा क्यूब करायचा यांचा स्क्वेअर करायचा. याचा क्यूब आपल्याला माहिती 125x क्यूब आणि डिनॉमिनेटरला काय y प्लस याचा स्क्वेअर करू आपण 3 into याचा किती झाला स्क्वेअर 25x स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला y स्क्वेअर इंटू काय झालं y/5x प्लस 3 into हे जर तिचं 5x/y याचा स्क्वेअर झाला y स्क्वेअर अपॉन 25x स्क्वेअर प्लस याचा क्यूब करायचा आपला y क्यूब अपॉन
125x³ बरोबर. आता ही फर्स्ट टर्म आणि ही फोर्थ टर्म ही जशाच तशी राखली. आता काय करू इथं फर्स्ट टर्म त्याची 125x³ आणि हे डिनॉमिनेटरला y³ प्लस आता काय करायचं न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन काय 75x²y अपॉन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन हे 5 ला 5 आणि x इंटू y² म्हणजे xy² प्लस आता इथं सुद्धा न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 15 आणि xy² हे xy² डिनॉमिनेटर 25x² आणि प्लस y³ अपॉन 125x³. त्या अर्थाने बघा आता बरोबर इज इक्वल टू 125x³ अपॉन y³ प्लस आता ह्याचं रूपांतर बघा लक्षात घ्या याला प्रॉडक्ट फॉर्म मध्ये आपण घेणार आहे. काय होईल इथं 75 इंटू x इंटू x इंटू काय y बरं 75x² नाही 75x इंटू x इंटू y आणि अपॉन काय घ्यायचं याला 5 इंटू x इंटू y इंटू y. आता इथे कशी काटाकाटी होईल बघा लक्षात द्या. काय होईल इथं ही y हे कटलं ही y कटलं वरचं आणि खालचं y आपण कटले नाही बरोबर. त्यानंतर खालचं x आणि वरचं x हे कटलं बरोबर. आता त्यानंतर 5 ने काय करायचं डिवाइड करायचं पुन्हा 75 ला किती 50 5 1 जा 5 आणि 5 5 जा किती झाले 25 कलेक्शन 50 आणि x ला x बरोबर आहे. आता हे 5 1 जा 5 5 1 जा 5 5 5 जा 25 म्हणजे 50 झालं. वरती काय x आणि खाली डिनॉमिनेटरला काय राहिलं y म्हणून इथं झालं 15x अपॉन काय y. आता तसंच दुसरं केलं आपण. आता दुसऱ्यामध्ये बघा लक्षात घ्या इथं करून दाखवू आपण. इथं दुसऱ्यामध्ये हे थर्ड टर्म मध्ये 15 इंटू x इंटू y इंटू y² म्हणजे 15xy² तर 15x इंटू y इंटू y आणि 25x² हे 25 ला 25 आणि x² म्हणजे x इंटू x इंटू y. त्यातलं हे y कटलं हे y कटलं बरोबर. त्यानंतर हे x कटलं हे x कटलं बरोबर. आता इथं हे 25 आणि 59 25 हे कोणत्या टेबलमध्ये याचा रेडिशनल फॉर्म करायचा कोणत्या टेबलमध्ये हे 5 च्या टेबलमध्ये 5 3 जा 50 आणि 5 5 जा किती झाले 25 म्हणजे काय राहिलं 5 इंटू y म्हणजे काय झाले सॉरी 3 इंटू y म्हणजे 3y झालं आणि डिनॉमिनेटरला काय झालं 5 इंटू x म्हणजे झालं 5x आणि प्लस y³ अपॉन 125x³. या पद्धतीमध्ये इथं आपलं एक्सपान्शन कोणतं a प्लस b ब्रॅकेट क्यूब हे काय होतं या ठिकाणी पूर्ण होते. आणि प्रॅक्टिस सेट 5.2 हा जो आपला एक्सपान्शन फॉर्म्युला कोणता पाहिला आपण a प्लस b ब्रॅकेट क्यूब याच्यावर आधारित काय केलं या ठिकाणी a प्लस b ब्रॅकेट क्यूब त्या आधारावर आपल्याला काही एक्झाम्पल दिले होते ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. पुढील पिरियडमध्ये आपल्याला a मायनस b ब्रॅकेट क्यूब याचं काय करायचं एक्सपान्शन पाहायचं आहे.